वेलकम टू कोमल यूट्यूब चॅनल. आणि आज मी चालली आहे शोला. कामोटेला आमचा शो आहे आणि मी आज पण हिंदी सॉन्गसाठी चालली आहे. आणि आता सीमाच्या चाचीकडे आली आहे तिची बॅग चेंज करायला. आणि आता आम्ही दोघीजणी सोबत आहे आणि बाबू सोडायला आला आहे. बाबू मला आणि सीमाला सोडायला आला. तर भेटू. आता आम्हाला ना रोशन भेटला आहे आणि तो दुसऱ्या शोला चालला आहे म्हणजे आउटडोअरला. तर तो आता वरून खाली येतोय. आता आम्ही त्याला धप्पा मी ब्लॉगमध्ये दाखवते. तर बघ इथून येतोय आता तो. तर त्याला दाखव आता इथून येतोय की इथून येतोय माहिती नाही पण येतोय. हे बघा किती मोठा बॅग घेऊन आले. बाप रे 10 दिवसाचे लेच मोठी बॅग घेतली आहे. आवा आणि मज्जा करा आणि साईकडे लक्ष द्या आणि व्यवस्थित शो पाल पाडा. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. मिस यू. बाय 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 बाय. मिस यू. ते पर्सनल असिस्टंट आहेत. मी यांना घेऊन चाललो माझ्यासोबत माझी गाण्याची बॅग वगैरे सांभाळायला. काय संबंध. तो पण एक डान्सरच आहे. तो पण शो साठी चाललाय. असिस्टंट आहे तो. काय नाही मी डान्सर आहे ना माझा असिस्टंट. काय व्यवस्थित जा. मिस यू. ट्रेनमध्ये बसलो आणि ठाण्याला उतरणार आहे आणि ठाण्यावरून पनवेलची ट्रेन पकडणार आहे. माझ्यासोबत आहे सीमा. आज आम्ही दोघंच आणि साई आमचा चालला आहे आउटडोअरला. सो भेटू पुढे. आता आम्ही मानसरोवर आहे त्या स्टेशनला पोचलेलो आहे. आणि मी आणि सीमाच आहे आज फक्त आणि कॉमेडी आहे. तर आता आम्ही ऑटो पकडू आणि खूप सामसूम आहे. इथे कोणच नाही आहे स्टेशनवर पण. तर भेटू बाहेर. किती सामसूम आहे. कोणच नाही आहे स्टेशनवर पण. आता आम्ही बाहेर पडतोय. तर आता आम्ही आलेलो आहे शोच्या इथे आणि पाणीपुरी खाऊ आणि मग आतमध्ये जाऊ कारण की भूक लागली आहे मला. तर पाणीपुरी खाऊ आणि मग पाणीपुरी खातो. सीमाने लास्ट टाइम इथे खाल्लेलं फ्लेवरवाला पण ती बोलते टेस्ट नव्हती म्हणून आम्ही इथे खातो. तर आता आम्ही आतमध्ये पोचलेलो आहे. ही आहे कामोटेची जत्रा आणि आतमध्ये गेल्यावरती स्टेज दाखवते. फ्रंटचं मी तुम्हाला दाखवलं आहे आणि आतमध्ये एंट्री मारल्यावरती जे ते सामान वगैरे लागतात ते तुम्हाला दाखवते. खूप महाग असतात जत्रेमध्ये खाण्यापासून सगळं म्हणून घेत नाही आम्ही जास्त. तर दाखवते तुम्हाला. हे बघा मी कानटोपी घेतली आहे. असं नवीनमध्ये पण आलं आता नवीन. कसं आहे बघा हे वाला पण म्हणजे इथे पुश करायचं हे असं असं होतं. छान आहे ना. घेणार आहे पण खूप महाग आहे पण घेऊ. हा आहे आमचा स्टेज आणि आता कोणच नाही आहे आणि इथे मस्त असा व्ह्यू पाहण्याचा आणि हा स्टेज आणि हे बिफोर नंतर तुम्हाला आफ्टर दाखवेल. तर आमची स्ट्रगल. सीमा खुर्ची घेऊन जाते आणि माझ्या पण हातात खुर्ची आहे. आम्ही बसलो आहे रूममध्ये आणि बघितलं आता आमचं स्ट्रगल. खुर्ची घेऊन स्वतःच आलो आहे आणि स्वतःच बसलो आहे. तर बसू आता थोड्या वेळाने मेकअपला. आता मोठी गंमत झाली आहे आणि आम्ही जे सामान घेतलेलं होतं 100 रुपयाचं सीमाने घेतलेलं ते सीमा कुठल्या तरी दुकानात विसरून आली आहे. आणि आता इथे सगळं काढून ठेवलं आणि लक्षात आलं की पिशवी कुठे आहे. तर पिशवी नाही दिसली तिला म्हणून पळत पळत गेली आणि दुकानात बघायला कुठल्या दुकानात विसरली. तर आल्यावरती मी तिला दाखवते घेऊन. आणि काय विसरलेली तू. दुसऱ्या दुकानात विसरलेली आणि आता घेऊन आली शानी. तर आता माझं मेकअप झालेला आहे आणि सीमाची एंट्री आहे. तर सीमा गेलेली आहे आणि आम्ही दोघीच जणी आहे आणि अँकर दादा आहे. मी त्याला पण दाखवते आणि कसं वाटतं सांगा. त्या दिवशीचाच लुक आहे आणि आता सीमा गेली आहे एंट्रीला. मी आता बाहेर जाते.
नाश्ता दिला आता आम्हाला, नाश्ता करून पॅकअप झालेला आहे. आणि मला चार्जिंगला फोन लावलेला म्हणून आता फोन घेतला डीजेवाल्याकडून. तर आता आम्ही घरी जायला निघू. तर मी दाखवते आज आम्हाला प्रशांत दादा मला भेटला. आज प्रशांत वाकोडे, मुंबईचा फेमस अँकर. आणि आज खूप छान सिंगिंग पण केली. आणि हे कॉमेडीवाले दादा, लोक नव्हते म्हणून दादाला मजा नाही आली, पण छान केली कॉमेडी. आणि ह्याचं तर तुम्ही दाखवेल मी कधी ना कधी तरी अँकरिंग. तर खूप छान नाश्ता करायला आला नाही. आणि हे बघा काय खातोय. बोलतो मी फोटोग्राफर बनणार होतो, चुकून अँकर झालो. एक पण फोटो बरोबर नाही काढला. ह्याच्यासोबत काढायला सांगितलं तर खूप चुकीचं केलंस. हा कंप्लेंट करते मी, फोटोग्राफर चांगला आहे, फक्त तुम्ही बरोबर उभ्या नाही राहिला. संबंध असं नाहीच आहे. जसं सांगितलं स्टेजच्या इथे जाऊन उभे राहा, तिथे पण राहिलो. खोटाड्या ये है वो मासूम चेहरा. सॉफ्टी खायला आलोय फ्री मध्ये. वाव, थँक्यू दादा. दादाने आम्हाला सॉफ्टी दिली आहे. सो इथे आले तर व्हिजिट करा, खूप छान सॉफ्टी आहे. स्टेशनवर पोचलो आता. आणि ट्रेनच नाही आहे आम्हाला. आणि खूप सामसूम ट्रेन प्लॅटफॉर्म. आता CST ट्रेन लागली आहे. CST नंतर CSTला चढणार आणि वाशीला उतरणार. वाशीवरून आम्हाला ठाणे ट्रेन आहे. तर आता बघू, मी दाखवते किती सामसूम आहे बघा. आणि हे मानसरोवर स्टेशन, कोण जास्त आहेच नाही. आता आम्ही स्टेशनला पोचलो अंबरनाथच्या. आणि आता घरी जाऊन भेटू. इथे आम्ही पोचलो अंबरनाथ स्टेशनला. आता आम्ही रिक्षात बसलो आणि आधी आता सीमा उतरेल. तर इथून घ्या ना, इथून आपण घरी गेलो. ऍक्च्युली मला तिथे आतमध्ये उतरायचं होतं, मला फक्त या लक्ष्मीनगरला जाणार.